ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उत्पादन शुल्क धोरण 2021-22 मधील अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीत 21 मार्च रोजी तपासात सामील होण्यासाठी 90 समन्स बजावले आहे। चिपळूणमधील कादवड गावातील 2 शाळकरी मुलींचा नदीकाठी मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे। कादवड गावातील वैतरणा नदीच्या काठी 2 शाळकरी मुलींचे मृतदेह सापडले। या दोन्ही मुलींचा मृत्यू कशामुळे झाला यासाठी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात कामथे येथे पाठवले गेलेत। मृत्यूचं कारण आत्महत्या की घातपात हे अजूनही समजू शकलं नाहीये। तरी विषारी औषध प्राशन करून त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त होतो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभा यावर्षी विदर्भातील नागपूर येथील स्मृती भवन रेशीमबाग येथे 15, 16, 17 मार्च पर्यंत आयोजित केली असून रविवारी शेवटचा दिवस आहे। शनिवारी रात्री भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचं नागपूरमध्ये आगमन झालं असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत ते उपस्थित झालेत। शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीची बैठक शनिवारी रात्री पार पडली। निवडणुका जाहीर झाल्यानंतर जागा वाटपाच्या अंतिम फॉर्म्युल्यावरही महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र आता वंचितला कोणतेही प्रस्ताव जाणार नाहीत यावर सर्वांचंच एकमत झालंय। उद्धव ठाकरेंना नंदुरबारमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते। विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवे हे आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रयत्नामुळे सातारा कराड दक्षिणमधील रस्ते विकासासाठी 230 कोटींचा निधी शासनाने मंजूर केलाय। यामधून हायब्रिड एन्युइटी मॉडेल अंतर्गत 38 किलोमीटर रस्ते सुधारणा होणार आहे। मुंबईमध्ये रविवारी राहुल गांधींची जाहीर सभा होणार आहे। भारत जोडो न्याय यात्रेची रविवारी सांगता सभा शिवाजी पार्क येथे होणार आहे। या सभेसाठी प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी या देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। इंडिया आघाडीचे प्रमुख नेते देखील उपस्थित राहणार आहेत। उरण परिसरात राहणाऱ्या एका 30 वर्षीय नराधमानं आपल्याच शेजारी राहणाऱ्या 3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। उरण पोलिसांनी या नराधमाविरोधात बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे। राज्यातील वाढते गुन्हे आणि गुन्ह्यांची उकल करण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी राज्याच्या पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होणार आहे। AI तंत्रज्ञानाचा वापर करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झालाय। नांदेड जिल्ह्यात नायगाव भोकर देगलूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला। त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचं नुकसान झालंय। शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय। अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात उभे असलेले ज्वारी, गहू, करडी, उन्हाळी उडीद, उन्हाळी तूर आणि हरभऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्यासह 14 जणांविरुद्ध पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं विशेष न्यायाधीश VR कचरे यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केलंय। पोलिसांनी दाखल केलेलं आरोपपत्र 3150 पानी आहे। आरोपपत्रातून पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे न्यायालयात सादर केले। रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं आणखी 12 होळी स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। मध्य रेल्वेवर आता होळी स्पेशल गाड्यांची संख्या 124 वर गेली आहे। या स्पेशल गाड्यांचं आरक्षण शनिवारपासून सुरू झालंय। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या गेल्यात। आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असलेल्या सर्व जाहिराती तत्काळ हटवण्यात याव्यात किंवा जाहिरातींवर काळा रंग लावून त्या अस्तित्वहीन कराव्यात अशी कायदेशीर नोटीस गुरुवारी केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाला पाठवली गेली आहे।
राज्यातील 12 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांनी नॅशनल मेडिकल कमिशनकडे मान्यताकरता प्रस्ताव पाठवलेत। त्यांना मान्यता मिळाल्यास राज्यातील MBBSच्या जागांमध्ये 1 ते 1.5 हजारांची भर पडण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील 10% जागा कमी झाल्या होत्या। केंद्र सरकारची मान्यता मिळाल्यास खुल्या गटातील विद्यार्थ्यांना या वाढीव जागांमुळे काहीसा दिलासा मिळू शकतो। सर्वोच्च न्यायालयानं इलेक्टोरल बॉन्ड योजना रद्द केल्यानं आणि ACBIला या बॉन्ड्सच्या रोखीकरणाला परवानगी न देण्याचे निर्देश दिल्यानं राजकीय पक्षांच्या बेहिशोबी रोख निधीची जुनी प्रणाली परत येऊ शकते। या व्यतिरिक्त लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या नुसार 1000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम असल्यास आणि त्यानंतर 20 हजारांपेक्षा जास्त रक्कम असल्यास राजकीय पक्षांना देणगीदारांकडून धनादेशाद्वारे निधी देखील मिळू शकतो। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागत असताना त्या पाठोपाठ आता तापमानाचा पाराही 40शी पार गेलाय। यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच शनिवारी 40.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। मागील फेब्रुवारीपासून सोलापूरचं तापमान वाढायला सुरुवात झाली आहे। भारतीय निवडणूक आयोगानं लोकसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं असून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 3ऱ्या टप्प्यात निवडणूक होणार असून 19 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत, तर 7 मेला मतदान होणार आहे। जिल्ह्यातील 20,04,288 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेतल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आणि त्यानंतर संपूर्ण देशात आचारसंहिता देखील लागू केली गेली आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा देखील लोकसभा निवडणुकीसाठी आता सज्ज झाली आहे। ठिकठिकाणी राजकीय पक्षांचे बॅनर होर्डिंग्स उतरवायला सुरुवात झाली आहे।